संतोषजी सकपाळ साहेब यांचा आपल्या मुख्य व्यासपीठावरती सन्मान होतोय. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृतीची परंपरा आहे आणि ती परंपरा आमच्या मुख्य व्यासपीठावरती जोपासली जाते. अमोलजी, थँक्यू सो मच. किरणजी, कंटिन्यू. पहिला चेंडूवरती स्वागत केलं आहे क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्या बाहेर. आइए जनाब, स्वैग से करेंगे आपका स्वागत, वेलकम. आणि पहिला चेंडूवरती बॅटिंग करताना सागरच्या बॅट मधून येतोय हा धमाका. काय फटका खेळून काढलाय, अप्रतिम फटका. आडव्या बॅटनं, लेफ्ट हँडेड बॅटर होता. चेक. एक आणखी एक सन्मान करतोय. डॉक्टर गणेश मालुसरे साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. संपूर्ण मैदानाची सजावट तुम्ही पाहताय त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला लाभले. तर डॉक्टर गणेश मालुसरे यांचा आपण करूया स्नेहपूर्वक सन्मान. ते या स्पर्धेतून रजा घेत आहेत, परंतु त्यांचा करूया आपण आदरपूर्वक सन्मान. मी विनंती करतो, आयोजन टीम प्लीज या. डॉक्टर गणेश मालुसरे आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण हे मैदानाची जी सजावट आहे ती सजावट, संपूर्ण सजावट या ठिकाणी आपल्याला मिळाले. तर आपण करूया डॉक्टर गणेश मालुसरे यांचा आदरपूर्वक सन्मान. धन्यवाद, थँक्यू सो मच. सागर आहे मैदानामध्ये, जिद्द आहे, चिकाटी, आत्मविश्वास आहे. तब्बल 2 चेंडूवरती त्याचे 2 फटके आलेत. अप्रतिम फटकेबाजी चालू आहे. ओहो, बेगवान चेंडू, अपील उचलले, मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे कमबॅक केलाय, हा आहे गोलंदाजाचा कमबॅक. जिथे आपण पाहिलं प्रदीप काय कमबॅक केलाय. काळजी घ्यायची खेळाडूची प्लीज. फर्स्ट एड बॉक्स पाठवायचा असेल तर लगेच आवाज द्या. पाणी हवं असेल तर लगेच आपण घ्यायचंय प्लीज. अति वेगाने टाकला हा, काळजी घ्यायची. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहिलं तर अर्थातच मिस्टर गणेश, ज्याने तब्बल मेडन ओव्हर आणि तब्बल आपण पाहिलं 4 विकेट तिथे मात्र त्याने हासिल केल्या. आणि त्या मॅचचा आपण पाहिलं तर गेम फायटर होता ऋषी. 21 धावांसाठी तो नॉट आउट राहिला. ऋषी आलेला, प्रभावित केलं ऋषीने. तुम्ही पराभूत झालात तरी खेळ असा करा की तुमचं नाव लक्षात राहिलं पाहिजे सगळ्यांच्या. चांगला कमबॅक झाला. पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले, ते होते षटकारासाठी. थँक्यू सो मच. एक सन्मान करतोय आम्ही. खऱ्या अर्थाने पुण्याहून या ठिकाणी या स्पर्धेसाठी आलेत आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी संपूर्ण NCC टीमला टी शर्ट लाभलेत. अर्थातच आदरणीय वसंत मालुसरे यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. संपूर्ण टीमसाठी त्यांच्या माध्यमातून टी शर्ट प्रोव्हाइड करण्यात आलेत. जी संपूर्ण येल्लो जर्सी तुम्ही पाहताय, NCC केळगर सुळशी यांच्या प्रत्येक खेळाडूकडे ती टी शर्ट जर्सी आदरणीय वसंत मालुसरे लेजेंड खेळाडू आहेत या गावचे, त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. पुण्यावरून खास या स्पर्धेसाठी या ठिकाणी नवी मुंबईमध्ये दाखल झालेत. त्यांचा करूया आपण स्नेहपूर्वक सन्मान. विकेटचं पतन गोलंदाजी करत असताना अर्थातच प्रदीपने मिळवली विकेट. पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके लगवणारा समीर सागर, अर्थातच त्याला तिसऱ्या चेंडूवरती बीट केला. जखम थोडीशी आपण पाहिलं तर बॅकफुटवर पाठवला आणि तदनंतर मात्र अक्षरशः यष्ट्यांना टपली मारून जाणारा चेंडू. अप्रतिम गोलंदाजी. मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती यायचं. आमच्या अर्थातच आमचे शिवकृपा वॉटर सप्लायचे सर्व आमचे युवा उद्योजक आदरणीय सन्माननीय शिवराजदादा भोसले साहेब, मी विनंती करेल आपण दादा व्यासपीठावरती यायचे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ते आमचे शिवकृपा वॉटर सप्लायचे सर्व आमचे युवा उद्योजक आदरणीय शिवराजदादा भोसले साहेब, मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती यायचं, विराजमान होऊन या स्पर्धेचा आनंद जरूर घ्यायचा आहे. वेलकम, सुस्वागतम.
प्रशांतला यॉर्कर चेंडू यावेळी दावंडी ग्राउंड खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट रिझनला. चेंडू गॅदर केलाय, फेकलाय, फक्त एकच धाव इथे कंप्लीट केले. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. दोन्ही टीमला आपण पाहिलं तर दोन्ही टीम विजयी होऊन या फेरीपर्यंत येऊन पोहोचल्या. दोन्ही संघाने कित्येक संघाला पराभूत केल्या, कित्येक संघाला पाणी पाजल्या, कित्येक संघाला कडे चालत असताना कित्येक संघाला आसमान दाखवून चारी मुंड्या चीट करून या फेरीमध्ये आता दोघांची गाठ मात्र एकमेकांसमोर पडले. बॅकफुटला जातोय फटका, टायमिंग वरती बसला नाहीये, दुरी राही अधुरी. या फटक्याने नाराज असेल. गोलंदाजी करत असताना प्रदीपच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट लागते आणि प्रदीपने या मॅच मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये समोरच्या टीमच्या दोन्ही महत्वाच्या बॅटरला मात्र चले जावचा इशारा केला. धावसंख्या आहे स्थिर 13 या आकड्यावरती 13. आले तदनंतर केले 2 विकेट. दी 12वा खेळाडू बोलला कसा आहे कमबॅक, आणि हा कमबॅक महत्वाचा होता. बॉलिंग मार्क वर येतोय गोलंदाज अमोल. हा देखील वेगवान गोलंदाज. मागील बॅच मध्ये या देखील गोलंदाजाने आपला वेग दाखवून दिला. हो, यावेळी देखील मिनी हेलिकॉप्टर बाहेर काढलाय. जिथे आपण पाहिलं क्षेत्ररक्षक असेल. फक्त एक धाव स्वतः फॉलो थ्रू मध्ये जातो. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. राहुलला आपण पाहतोय सध्या मैदानामध्ये, लेफ्ट हँडेड बॅटर. जिथे आपण पाहिलं तर अगदी मोठ्या फटक्यांसाठी जरूर प्रयत्न केला जाईल, कारण की आतापर्यंत लेफ्ट हँडेड बॅटरने या मैदानामध्ये बऱ्यापैकी आग लावली आहे. जब या मॅचच्या दिशेने ओहो, इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करेपर्यंत चेंडू आपण पाहिलं तर अगदी वेगाने निघून जातोय. हाईट चांगली भेटली गोलंदाजाला गोलंदाजी करत असता अमोलला. जिथे आपण पाहिलं तर राईज झालाय चेंडू. अगदी निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपण पाहतोय निघून जातोय. विकेट किपर आपण पाहिलं तर महत्वाचा रोल त्याचा सेकंड इनिंग मध्ये असेल. हो, यावेळी मात्र खोदून काढलाय डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक असेल, फक्त एक धाव कंप्लीट केली आहे. एकाच धावेवरती समाधान मानलंय. बॅकअप असेल. या एका धावेच्या मदतीने दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता थांबवलाय. एकाच धावेती समाधान मानलंय. एका धावेच्या मदतीने 15 धाव संख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते. अमोलच्या षटकामधले आतापर्यंत चेंडू आपण पाहिले तर 3 झालेले आहेत. 3 चेंडू अजूनही बाकी असतील. 3-3 षटकांची मॅच आहे. फास्ट नाही तर सुपर फास्ट तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. हवा देखील सुटली सध्या आपण पाहतो मैदानामध्ये, आणि या हवेचा कितपत उपयोग बॅटिंग करत असताना खेळाडूला होऊ शकतो ते देखील बघायचंय. ओहो, वेगाने टाकल्या, अप्रतिम चेंडू. अपील उचलली आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर एक रिझनला. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा फेकी अप्रतिम राहिले. मात्र तोपर्यंत 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट केल्या जातात. अपील उचलली गेली. या 2 धावेच्या मदतीने पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर एक रिझनला अप्रतिम क्षेत्ररक्षण यावी मात्र करण्यात आलं. धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 17 या आकड्यावरती 17 ऑन अ स्कोर कार्ड सध्या धावसंख्या. हो, यावेळी देखील आपण पाहिलं तर अपील केली जाते.
बॉडी लँग्वेज फलंदाजाची पाहताय तुम्ही. दबाव टाकण्याचं वेगळं षडयंत्र बाहेर काढलं आता गोलंदाजी करणाऱ्या टीमचे, कारण की माहिती आहे फलंदाजाच्या पायामध्ये ऑलरेडी बेड्या ठोकल्या गेल्यात. धावसंख्येला जखडून ठेवलेल्या धावसंख्येला आता मात्र थांबवण्याची ही योग्य वेळ आहे. मात्र दुसऱ्या साईडला फलंदाज आपण पाहिलं स्ट्रायकिंगला प्रशांत मात्र आज थोडासा शांत आहे. या मॅच मध्ये त्याला कमबॅक करून दाखवावा लागेल, कारण की मॅच आहे महत्वाची. पुढे आला यॉर्कर, चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. अमोलने आतापर्यंत वेग चांगला दाखवला. यॉर्करच्या प्रयत्नामध्ये दुसरी धाव इथे धोक्यामध्ये असू शकते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फसला जातोय. प्रशांत स्ट्राईकला पोहोचला, मात्र दुसऱ्या साईडला राहुलला मात्र जावं लागतंय पॅव्हलियनच्या दिशेने. या ओव्हरमध्ये तब्बल विकेट आले 2 आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये 1 विकेट. मतलब तब्बल 3 विकेट आतापर्यंत माघारी गेलेत आणि धावसंख्या आहे फक्त 18. या धावसंख्येवरती 18. हॅलो चेक. तर दोन टीमच्या कॅप्टनना मी इथे आमंत्रित करू. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही लॉट्स ड्रॉ करणार आहोत 3 टीममध्ये. तर टीम कोंडोशी त्याचबरोबर टीम निपाणी, आपला प्रतिनिधी अगदी मुख्य व्यासपीठावरती या. सत्र क्रमांक 1चा खेळ जसा संपेल तसा आम्ही ड्रॉ करू. एक संघ अगदी चिठ्ठीच्या माध्यमातून या स्पर्धेच्या फायनलमध्ये दाखल होईल आणि जे 2 संघ असतील ते या स्पर्धेची सेमीफायनल खेळतील. टीम कोंडोशी आपला प्रतिनिधी मुख्य व्यासपीठावरती या. त्याचबरोबर टीम निपाणी तात्या, आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. धन्यवाद. विशाल आलाय गोलंदाजीसाठी सध्या मैदानामध्ये आपण पाहतो. बॅटिंगसाठी नवीन बॅटर सध्या आपण पाहिलं मैदानामध्ये ट्रॅव्हल झालाय. गणेश आला मैदानामध्ये सध्या बॅटिंगसाठी. गणेशला आपण पाहतो स्ट्राईकला. प्रशांत आहे आज थोडा शांत, जो नॉन स्ट्रायकिंग एंडला. मात्र शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज सध्या मात्र निघाला विशाल. थोडासा बाहेर ठेवलाय. अंपायर सांगतात हा जास्त बाहेर निघून जातोय. वाईड बॉलचा इशारा. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी धावा महत्वाच्या असतील त्या कशाही येऊ देत. ही धाव महत्वाची असू शकते. या एका धावेच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. KSK क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत नवशक्ती क्रिकेट क्लब केळगर सोशी आयोजित श्री काळीसवई चॅम्पियन ट्रॉफी 2024 चौथ्या पर्वामध्ये फायनलच्या दिवसामध्ये आज आपण आहोत. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडला, काटा बदलला, नॉन स्ट्रायकिंग एंडला. येस, हा डॉट चेंडू असेल, कारण की जिथे आपण पाहिलं तर बॅटीला कुठली एज नव्हती. खेळाडू अगदी जाग्यावरती होता, चेंडू हातामध्ये. अशा वेळी तुम्ही स्ट्राईक रोटेट करू नाही शकत. नवे नियम आहे, अगदी योग्य निर्णय, योग्य नियम आहेत हे. बॅकफुटला जातोय पकड, जिथे पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढलाय चेंडू. आपण पाहिलं डीप पॉइंटला वेगाने जातोय. 4 धावेसाठी मात्र या धावा असतील महत्वाच्या आणि या चौकाराने मात्र धावसंख्येला येईल चकाकी. जिथे आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच 23 या आकड्यावरती. आणि तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे 2. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत जरूर झाला. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. बॅटिंग करत असताना जिथे आपण पाहिलं गणेश अखेला काफी आहे, कारण की आता माहिती आहे गणेशला ताकद लावण्याची वेळ नाही आहे. इथे शक्तीपेक्षा युक्ती बरी आहे आणि अगदी युक्तीने या 4 धावा त्याने हासिल केलेत. विशाल आपण पाहतो हाफ ट्रॅकर टाकण्याचा प्रयत्न होता, जिथे चौकार प्राप्त झालाय. वेगवान चेंडू, पुन्हा एकदा सुरेख फटका. डीप पॉइंटला वेगाने जातोय. क्षेत्ररक्षक असेल त्याच्या डोळ्यासमोरून. एखाद्या सुईमधून जसा दोरा विणला जातो तशी वाट शोधली जाते. आपल्या वाटा आपल्यालाच तयार कराव्या लागतात. रुळलेल्या वाटेवरती प्रत्येक जण जातो, ती मळालेली असते. ही वाट तयार केली आपल्या बॅटरने. गणेशला माहिती आहे कधी कधी शक्तीपेक्षा युक्ती बरी, आणि आता लावले त्याने युक्ती. ड्राईव्ह केला आणि डीप पॉइंटला आणखीन एक चौकार हासिल केला, जिथे मात्र टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 27.
या आकड्यावरती 27 ऑन स्कोर कार्ड. ही चांगली धावसंख्या मी म्हणू शकतो बॅटिंग करत असताना वेंगळे या संघाची, कारण की वेंगळे संघाने टॉस जिंकला आणि बॅटिंग घेतली. घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य हा माहिती नाहीये, पण घेतलेला निर्णय योग्यच आहे ही दाखवून देण्याची त्यांची आता वेळ आहे. आणि तब्बल 3 चेंडू अजूनही बाकी असतील. 3 टू गो. 3 चेंडू अजूनही बाकी असतील. यावी आपण पाहिलं तर बेगाने जरूर टाकला. बायडी शॉर्टकट टाकण्याचा प्रयत्न, चॉप करेपर्यंत चेंडू मात्र निघून जातोय. नाराज असेल गणेश या फटक्यावरती. चॉप करण्याचा प्रयत्न, गोलंदाज चतुर निघाला. पहिल्या 2 टप्प्यावरती गुडलेन स्पॉट वरती टप्पे टाकले तेव्हा बॅटरने बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट खेळले. आता बॅटरसाठी वायडी शॉर्टकट टाकला जिथे चॉप करेपर्यंत चेंडू मात्र निघून जातोय. ही आहे गोलंदाजाची वैविध्यपूर्ण गोलंदाजी. हुशार आहे, फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय हे जाणून घेण्याचं तंत्र विकसित करतोय. हो, यावेळी देखील आपण पाहिलं ड्राईव्ह जरूर केलाय, जिथे आपण पाहिलं एक धाव मात्र जरूर कंप्लीट केले. एकाच धावेवरती समाधान. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, बॅकअप होता, पकडला त्याने चेंडू. एकाच धावेवरती समाधान. प्रशांत आहे, गणेशला हवी होती दुसरी धाव, प्रशांतने नकार दिला. धाव संख्या आपण पाहिली तब्बल जाऊन पोहोचते 28. चेंडूचा खेळ झालाय तब्बल 5. एक चेंडू अजून बाकी आहे, एक महत्वाचा चेंडू. एक चेंडू अजूनही बाकी आहे. ही स्पर्धेची खासियत आहे, जिथे 12व्या खेळाडूंची देखील वेगळी मजा असते. 12व्या खेळाडू पळत येतात अशी स्पर्धा आहे. प्रत्येक गोष्टीची सोय असते. ओहो, यावी मात्र फुल ऑनलाईन चेंडू, मिड विकेट रिझन, 1 बाउन्स, सेकंड बाउन्स अडवण्याचा प्रयत्न, निघून जातोय. महत्वाचा असेल हा चौकार प्रशांतच्या बॅट मधून आला आणि ह्या चौकाराने मात्र धावसंख्येला भेटले चकाकी. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 आणि 33 धावेची आपण पुन्हा एकदा संतोषजी देसाई सर यांच्याकडे. थँक्यू. चला, मी विनंती करतो टीम निपाणी आपला प्रतिनिधी पुढे या. टीम कोंडोशी आपला प्रतिनिधी पुढे येऊ द्या. अगदी या स्पर्धेचा आपण जर पाहिला तर आपण ड्रॉ, ज्या लकी ड्रॉ आहे म्हणजेच 3 संघ वरती येत आहेत. त्या 3 संघांमधून 2 संघांमध्ये सेमीफायनल होईल आणि एक संघ चिठ्ठीद्वारे अगदी या स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये खेळेल. आमच्या हातामध्ये 3 चीट आहेत आणि यामधून प्रथम आम्ही 2 चीट उचलू, तो त्या ठिकाणी सामना होईल म्हणजे सेमीफायनल होईल. एक चीट जे खाली राहील तो भाग्यविधाता असेल, म्हणजेच या स्पर्धेचा चॅम्पियन टायटलसाठी 2-2 हात करताना म्हणजेच मेगा फायनलमध्ये खेळेल. या 3 चीट आहेत. आपण कॅमेरामॅनला विनंती करतो, tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते आणि 3 चीट आहेत, तुम्ही पाहताय स्क्रीनवरती तुमच्या. आणि जे 3 संघ आहेत त्याच्यामध्ये 2 नावं आपल्याकडे आहेत, टीम कोंडोशी आणि टीम निपाणी, आणि विजयी संघाच्या नावाने चिठ्ठी असेल. तर या 3 चीटमधून एक चीट आपण 2 चीट प्रथम उचलूया. तर मी पालांडे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते एक चीट आपण उचला. तर ही चीट आहे, हे सामना खेळतील. सेमीफायनलसाठी 2 चीट आम्ही उचलो. तर पहिली टीम आहे जी सेमीफायनल खेळेल, ते नाव आहे विजयी संघ, म्हणजे यांच्यामध्ये जिंकेल त्याला सेमीफायनल खेळायचे आहे. अजून एक चीट या ठिकाणी सुरेश दादा उचलतील आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहूया कोणता संघ आहे जो सेमीफायनल खेळेल. टीम कोंडोशी आणि विजयी संघ यांच्या दरम्यान होईल सेमीफायनल, म्हणजेच भाग्यविधाता संघ आहे टीम निपाणी या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये खेळेल. काय स्पर्धा मित्रांनो, पहा निपाणी संघ जबरदस्त खेळलाय, परंतु पुन्हा एकदा भाग्याचा सहारा मिळालाय निपाणी संघाला आणि निपाणी संघ खेळेल या स्पर्धेच्या फायनल मॅच मध्ये म्हणजेच मेगा फायनल मध्ये. थँक्यू सो मच. किरणजी कंटिन्यू. चिठ्ठीचा खेळ, नशिबाचा खेळ, तर तुमच्या मेहनतीला पण नशिबाची साथ लागते. नशिबाचा 1% खिशामध्ये ठेवावाच लागतो. आज निपाणी तात्या संघाने ठेवला. फायनलचं तिकीट बुक झाले त्यांचं. वा,
अक्षय आलाय सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. आज बरीच व्हिडिओ देखील व्हायरल झाले. ती व्हिडिओ बरीच व्हायरल झाली आज सगळ्यांच्या स्टेटसला, प्रत्येक ग्रुपवरती त्याची ती 50ची व्हिडिओ व्हायरल झाली. आणि सध्या आपण पाहतोय की आमचे सोपानजी मोरे साहेब आहेत, सोपानजी मोरे सर यांच्या माध्यमातून अक्षयने जर लगातार 3 षटकार लगावल्या तर त्याच्यासाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मोरिया स्पोर्टचे सर्वे सर्व आहेत आणि या मोरिया स्पोर्टचे ओनर आहेत. त्याचबरोबर मोरिया 11 वासुदेव या टीमचे आपण पाहिले कॅप्टन आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंगला जो बॅटर आहे अक्षय, त्याच्यासाठी हॅट्रिक षटकाराला तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तुम्ही खेळ चांगला करा, तुम्ही सिद्ध करा, तुम्ही प्रसिद्ध व्हाल. अक्षयने सिद्ध केलं, मागच्या मॅचमध्ये 50 केली, तो प्रसिद्ध झाला. आता या मॅचमध्ये तब्बल टार्गेट आहे अर्थातच 33 धावेचं. पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न किरणचा, यावेळी मात्र फटका होता. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू चांगल्या पद्धतीने स्टॉप केलाय. किरणचा ड्राईव्ह आतापर्यंत स्पेशलिस्ट राहिला, स्पेशल राहिला. इम्पॉर्टंट असेल अक्षय. मागील मॅच मध्ये पहिला चेंडूवरती त्याला जावं लागलं, त्यानंतर मॅच सावरली, पण आता मात्र समोर गोलंदाज आहे सागर. ओहो, वेगवान चेंडू, अप्रतिम अपील करण्याचा प्रयत्न, अप्रतिम गोलंदाजी. पहा दबाव आहे हा, थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्या पद्धतीने गोलंदाजी, ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर गोलंदाजी आता सध्या पाहतोय, वेग काय, अचूकता काय, अचूक टप्पा काय, या सर्वांचा मात्र उत्तर इथे देतोय गोलंदाज. सोडून दिलाय, पाहिला, ओळखला, व्हाईट बॉलचा इशारा येईल अंपायरच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धाब ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. 33 धाबेचं आव्हान या मॅच मध्ये. जो विजेता असेल तो कोंडोशी संघासोबत 2 हात करेल सेमीफायनल मध्ये. आणि सध्या आपण पाहिलं तर बॅटिंग करणारी टीम अर्थातच निवडी टीम ती कंटिन्यू मॅच खेळते आता. ओ सुरेख फटका, फुल ऑनलाईनचा चेंडू, पंच केलाय, चेंडू निघून जातोय, 1 बाउन्स येईल 4 धाबेसाठी चौकार. जाऊन पोहोचते अगदी 6 या आकड्यावरती. 6 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली आहे. जिथे बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर अगदी पहिलाच चौकार मात्र आला. फुल ऑन लेनचा चेंडू होता, जिथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल बॅक ड्राईव्ह असेल क्षेत्ररक्षक, फक्त 1 धाव इथे मात्र कंप्लीट केले. हो, दुसऱ्या धावेसाठी थोडीशी गफलत होते, कॉल नव्हता, कम्युनिकेशन नव्हतं, विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. किरण नाराज होऊन जातोय. आतापर्यंत निवडी संघासोबत हे 2 वेळा घडले. किरण चाललाय माघारी नाराज होऊन. कम्युनिकेशन इथे बिलकुल नव्हतं, आय कॉन्टॅक्ट नव्हता इथे, आणि तदनंतर आपण पाहिलं चुकीच्या कॉलमुळे किरणला मात्र जावं लागतं मैदान सोडून, मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतन रनआउटच्या स्वरूपामध्ये. किरण बॅक टू डकआउट. तिकीट आहे माझी संध्याकाळची. 600 ने द्या, रेट नका वाढू, मॅच आहे माझी संध्याकाळी. द्या 500 घ्या. ते बघू, चला पैसा ते एवढं काय नाही, तिकीट बुक ठेवा फक्त. चांगली द्या तिथली. बरं, जय गणेश मध्ये. बरं चालेल. कितीला येईल? 11-12ला. बरं ठीक आहे, चालेल. आहे ना चांगली गाडी ती? बरं चालेल. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे आपण पाहिलं तर बॅटर गेला माघारी. किरणला माघारी जावं लागलं. लेफ्ट हँडेड बॅटर सध्या आपण पाहिलं प्रमोद मैदानामध्ये.
हो सुरेख वॉट अ बॉल वॉट अ डिलिव्हरी वेगवान चेंडू अगदी वाईडिश यॉर्कर जिथे आपण पाहिलं तर ऑफ स्टिक मात्र उद्ध्वस्त करून निघून जातोय रखरखत्या आगीच्या निखाऱ्यासारखा चेंडू मात्र आला डोळ्याची पापणी लवते की लवते तोपर्यंत आपण पाहिलं ऑफ स्टिकला मात्र घेऊन गेला विकेटचा पतन प्रमोद गेला आता माघारी दडपण आलं या मॅच मध्ये आता मात्र तब्बल 2 मोहरे गेलेत माघारी गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं अर्थातच सागरने मात्र आपल्या भात्यातील एक उत्कृष्ट यॉर्कर बाहेर काढला उत्तर देत असताना फलंदाज मात्र या उत्तराला मात्र माघारी जाताना आपण पाहिला अप्रतिम चेंडू बॉल ऑफ द डे बॉल ऑफ द मॅच नवीन बॅटर मैदानामध्ये ट्रॅव्हल होतोय विशाल आलाय सध्या मैदानामध्ये अजूनही अक्षय नॉन स्ट्रायकिंगलाच उभा आहे अक्षयची जर विकेट घेऊ शकले नाहीयेत तर अक्षयला नॉन स्ट्रायकिंगला उभं करणं ही देखील त्यांच्यासाठी एक मोठी गोष्ट आहे कारण की या मॅच मध्ये अक्षय जेवढा वेळ नॉन स्ट्रायकिंगला उभा राहील तेवढी मॅच मध्ये कमबॅक करतील गोलंदाजी करणारी टीम धावसंख्या फक्त 7 यावेळी फटका उचललाय मिड विकेट रिझन कोणी नाहीये निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर दमदार येतोय फटका बॅटिंग करत असताना अर्थातच फलंदाज विशालच्या बॅट मधून धमाका आकड्यावरती 13 ऑन अ स्कोर कार्ड पहिल्या षटकाचा खेळ संपला धावसंख्या आहे 13 या आकड्यावरती बॉलिंग मार्क वरती गोलंदाज सध्या आपण पाहिलं तर प्रशांत आला अक्षय आला सध्या आपण पाहिलं तर पुन्हा एकदा स्ट्राईकला विशालने पहिला चेंडूवरती षटकार लगावला सांगितलं होय या मॅच मध्ये माझा देखील खारीचा वाटा असेल मात्र दुसऱ्या साईडला गोलंदाज प्रशांत शॉट हम फुल करण्याचा प्रयत्न हुक करेपर्यंत चेंडू अगदी निघून जातोय वाईट चेंडू 1 बाउन्स म्हणून दंडित केलं जात आहे गोलंदाजाला आता आपल्या भात्यातील एक बाउन्स मात्र त्याचा बाहेर निघाला ज्याला 1 बाउन्स म्हणून दंडित केलं तदनंतर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये अक्षय आहे सध्या स्ट्रायकिंगला सुरेख फटका उचललाय यॉर्कर होता खोदून काढलाय निघून जातोय क्षेत्ररक्षकाच्या अगदी डोक्यावरून अक्षयने या मॅच मध्ये केला कमबॅक येतो त्याच्या बॅट मधून षटकार थँक्यू सो मच मी विनंती करेन 1 मिनिटासाठी आपण सामना थांबवा कारण या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे प्रमुख अतिथी ज्यांची उपस्थिती अनिवार्य होती त्यांचं आगमन अगदी काही मिनिटांमध्ये होत आहे तर 1 मिनिट सामना थांबवा पंचांना मी विनंती करतो या स्पर्धेचं द्वितीय पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला लाभलंय अर्थातच युवा उद्योजक SN इंटेरियरचे माननीय श्री संजय दादा सकपाळ यांचं शुभ आगमन या स्पर्धेच्या निमित्त होत आहे यांची रॉयल एंट्री या मुख्य व्यासपीठावरती होते मनापासून या स्पर्धेदरम्यान हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करूया आदरणीय सन्माननीय संजय दादा सकपाळ युवा उद्योजक SN इंटेरियरचे सर्वा या स्पर्धेचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला लाभलंय आदरणीय संजय दादा सकपाळ यांचं करूया व्यासपीठावरती मनापासून सहर्ष स्वागत प्लीज डीजे सर कंटिन्यू मॅच सुरू करा जाऊया मॅचच्या दिशेने
जिथे आपण पाहिलं तब्बल 20 धावा स्कोर कार्डवरती सजला गेले. 33 धावेचं आव्हान या मॅच मध्ये आलेल्या षटकारानं अक्षयने देखील कमबॅक केला. त्याने देखील सांगितलं या मॅच मध्ये आता मी देखील कमबॅक करू शकतो. जिथे गोलंदाजाला मात्र चांगलं उत्तर दिलंय. बॉलिंग मार्क मध्ये पुन्हा एकदा प्रशांत. सुरेख फटका स्क्वेअर कट क्षेत्ररक्षक असेल यावेळी मात्र अगदी त्याच्या हातामध्ये पहिली धाव तर वेगाने कंप्लीट केल्या. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न केला जात नाहीये कारण की दुसऱ्या साईडला विशाल आहे स्ट्रायकिंगला. त्याने देखील आपल्या पहिल्याच चेंडू फेस करत असताना षटकार लगावला होता आणि आता टीमची टोटल आपण पहिली जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती 21. जो विजेता असेल तो कोंडोशी संघासोबत 2 हात करेल या मॅच मध्ये. यानंतरची ती मॅच असेल कोंडोशी संघ सेमी फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. आता जो जिंकेल तो जाईल सेमी मध्ये. तब्बल धाबा अजूनही अभ्यात 11 गोलंदाजी मार्क वरती अक्षयच्या मागे जरूर लागले. मात्र दुसऱ्या साईडला विशाल थोडासा बाहेर ठेवला अवे फ्रॉम दी बॉडी. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं जाते. चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने काटा बदलला कोण बदलणारा चेंडू रंग बदलून मात्र निघून गेला. निर्धाव चेंडूची सांगता होते. तब्बल चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय आणि 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक फेकी करू शकतो हो. यावेळी मात्र डायरेक्ट थ्रो नाही लागलेला. या मुवमेंटला मात्र एक धाव घेऊन अक्षयला स्ट्राइक वरती आणण्याचा प्रयत्न आहे आणि त्यासाठीच मात्र आपण पाहिला सिली खेळाडू मात्र उभा केला. आता अक्षय आणि विशाल मध्ये दोघांमध्ये चालू आहे चर्चा. जिथे आपण पाहिलं तर चर्चा केल्यानंतर या विषय कशा पद्धतीने मिटवला जाईल. 33 धावेच्या आव्हानासाठी टीम आपण पाहिलं तर निवळी संघ मैदानामध्ये उतरला. आज निवळी संघाचा ज्या पद्धतीने खेळ राहिला अप्रतिम. कॅप्टन खुश आजच्या खेळाला घेऊन. मात्र दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर वेगळे संघ ज्यांनी मात्र आतापर्यंत बेस्ट परफॉर्मन्स या मॅच मध्ये दिलाय. स्लोरवान गती परिवर्तन ड्राइव्ह केलाय पुश केलाय चेंडूला एक धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असू शकतो. रनिंग बिटवीन द विकेट यावेळी मात्र लाजवाब आहे. क्लास आहे अप्रतिम आहे. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव. मुंबईची लाईफलाईन जर लोकल असेल तर क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल आहे. ती इम्पॉर्टंट आहे. एका धावेला आहे महत्व. 1 कन्वर्ट इंटू 2 आणि एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करावं लागतं. मांग के नहीं देंगे तो हम छीन के लेंगे जरूर या इराद्याने सध्या मात्र बॅटिंग चालू आहे. धावसंख्या स्कोर कार्डवरती आहे 23 आणि अजूनही आपण पाहिलं तर यावेळी मात्र बॅट स्विंग केली आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं चेंडू अगदी निघून जातोय. निर्धाव चेंडू 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. येणारे तब्बल चेंडू आहेत 6 आणि विजयासाठी 10 धावेची गरज आहे. व्हॉट अ मॅच. 6 चेंडू 10 धावा तर 10 धावा 6 चेंडू अशी मॅच आहे. एका साईडला आपण पाहिलं तर अक्षयवरती इरादे आहेत तर दुसऱ्या साईडला विश्वास ठेवला विशालवरती. मात्र या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना वेगळे संघ आपल्या टीमच्या कोणत्या गोलंदाजावरती विश्वास ठेवतील. टीम मीटिंग थांबवायची आहे आणि लगेच तिसऱ्या स्पेलला करायची सुरुवात. 6 चेंडूंनी 10 हे समीकरण आहे. जर 6 चेंडू 10 धावा केल्या तर बॅटिंग करणारी टीम जाऊ शकते सेमी मध्ये. थांबवल्या तर गोलंदाजी करणारी टीमचं तिकीट होईल फिक्स सेमी मध्ये. कोंडोशी संघ वाट बघतोय कोण येणार आमच्या सोबत 2 हात करणार. 6 चेंडू तब्बल 10 धावेची गरज आहे. व्हॉट अ मॅच. गोलंदाजीसाठी गणेशला आणलंय सध्या गोलंदाजीसाठी आणि स्ट्राइक वरती आपण पाहतोय या टीमचा ठाण्या वाघ ज्याच्या बॅट मधून या स्पर्धेची दुसरी 50 आले तो अक्षय. सध्या मात्र आपण पाहिलं तर मैदानामध्ये बॅटिंग करतो स्ट्रायकिंगला. पहिला चेंडू बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन चेंडू स्टॉप खेळतोय अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यावेळी मात्र आपण पाहिलं तर विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. पुन्हा जम्याची बाजू आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. या टीमचा अक्षय अजूनही आहे स्ट्राईकवर म्हणजे मॅच आहे ऑन. मॅच आहे जिवंत. एकच धाव आता भेटले. दुसऱ्या धावेला बॅटर रनआउट होतोय. त्याला माहिती आहे जीवदान यावेळी मात्र अक्षयला द्यायचंय. विकेट सॅक्रिफाईस आपल्याला करायचंय आणि या टीमचा महत्वाचा बॅटर अजूनही मैदानामध्ये उभा आहे. व्हॉट अ मॅच. समीकरण आपण पाहिलं तर अजूनही समीकरण येणारे तब्बल 5 चेंडू आणि विजयासाठी 9 धावेची गरज. 5 चेंडू 9 धावा. मॅच रंगली आहे दमदार. रणजित आला नवीन बॅटर.
बॅकफुटला जाऊन केल्याचा प्रयत्न, अपील उचलण्याचा प्रयत्न, आशाभूत नजरेने पाहतोय. 1 2 3 4 खेळाडू अपील उचलतायत. या मॅच मध्ये आता दबाव टाकण्याचा प्रयत्न, बॉडी लँग्वेज बरंच काही सांगते. अक्षय शांत उभा आहे, दुसऱ्या साईडला गोलंदाज, कुठली हालचाल नाहीये. व्हॉट अ मॅच. मेहनत करावी लागेल, कष्ट करावे लागेल. या मॅच मध्ये विजयचा हवा. विजय शौर्याचा अलंकार आहे, तो मागून कधीच तुम्हाला भेटणार नाहीये, उपवास धरून कधीच नाहीये, नवस करून अजिबात नाही. त्यासाठी तुम्हाला मेहनत ही करावीच लागेल. आज जो 100% देईल तो या मॅच मध्ये विजेता राहील. एका साईडला अक्षय आहे तर दुसऱ्या साईडला गणेश आहे. समीकरण आपण पाहिलं, 3 चेंडू आणि तब्बल 4 चेंडू आणि 9 धाबेची गरज. 4-9. व्हॉट अ मॅच. रंगली ही मॅच. लीडिंग एज कॉट बिहाइंड दी विकेट. मोजता मासा गळाला लागला. या मॅच मध्ये आशेचा किरण, एक अपेक्षा होती आणि अक्षयचा एक किरण मात्र चाललाय माघारी. अक्षयने पुन्हा एकदा मैदान सोडलंय. हळूहळू पावलाने तो चाललाय, जड अंतकरणाने तो चाललाय. या मॅच मध्ये माहिती आहे, या टीमचा ढाण्या वाघला जर पकडला तर ही मॅच हातामध्ये आणि ही कॅच पकडली नव्हे, ही कॅच नव्हती, ही होती मॅच. व्हॉट अ मॅच. बनली मॅच, बनवली मॅच, रंगली आहे मॅच आणि रंगवली आहे मॅच. गोलंदाजी करणारी टीम, काय वेळ होती. मी सुरुवातीला चर्चा केली, वेळ चांगली पण येते, वेळ वाईट पण येते. वेळ चांगली पण येते, वेळ वाईट पण येते. ज्या घड्याळामध्ये 1 वाजतात ना, त्याच घड्याळामध्ये 12 पण वाजतात. आता वेळ आली गोलंदाजी करणाऱ्या टीमची. क्रिकेट आहे, तब्बल 3 चेंडू, आता 9 धावेची गरज. विक्रम आला मैदानामध्ये, विक्रमला विक्रम करून दाखवावे लागतील. व्हॉट अ मॅच. बनली संपूर्ण ही मॅच. अक्षय गेला माघारी, टीमचा हिरो. दुसऱ्या साईडला गोलंदाजी करत असताना गणेश या मॅच मध्ये कमबॅक करतोय. शोधले त्याने, आपली दिशा शोधले, मंजिल काय आहे आपली ती मात्र शोधण्यासाठी तो निघाला. आणि सध्या आपण पाहिले तर 3 चेंडू, अगदी 9 धाबेची गरज या मॅच मध्ये आता. 3-9. व्हॉट अ मॅच. जो जिंकेल तो सेमी मध्ये जाईल, विराजमान होईल. जो पराभूत होईल त्याचा प्रवास इथेच थांबेल. जाऊया मॅचच्या दिशेने. चला थोडासा स्पीडअप घ्या. 3 चेंडू आणि 9 धाबेची गरज. 9 धाबा 3 चेंडू या मॅचचं समीकरण आहे. एखादा टप्पा चुकतोय तर मॅच बनतीये. उचलला चेंडू हवेमध्ये, पहिली धाव तर बेगाने कंप्लीट केली आहे. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक आहे, चेंडू यावेळी मात्र निघून जातोय. कहाणी में ट्विस्ट. मॅच बदलली आहे, वेळ बदलली आहे. फटका यावेळी मात्र निघून जातोय 6 धावांसाठी. व्हॉट अ मॅच. आता तब्बल आहे 2 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 3 धावेची गरज आहे. हाय व्होल्टेज मुकाबला कशाला बोलतात, खलगी तुरा कशाला बोलतात, तू मे कशाला बोलतात. एका साईडला जिंकण्याचा आनंद आहे, दुसऱ्या साईडला हारण्याची भीती आहे. या दोघांच्या मध्ये आमची बिचारी खेळपट्टी आहे. व्हॉट अ मॅच. 2 चेंडू 3 धावेची गरज. चर्चा केली, टप्पा चुकतोय तर कार्यक्रम होतोय. टप्पा चुकला गेला. अजूनही मॅच आहे, दोन्ही साईडला 50-50. एखादा निर्धाव येतोय, मॅच बनवू शकते. एखादा फटका मॅच बिघडवू शकते. बॅकफुटला जाऊन यावेळी मात्र टॅप फटका. पहिली धाव मात्र वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावचा प्रयत्न असू शकतो. चेंडू आता पकडला, फेकला स्टॅकिंग एंडला. दुसरी धाव धोक्यामध्ये आहे, नाही. 2 धावा कंप्लीट होत आहेत. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. कंपल्सरी चेसिंग करावी लागेल मॅच. आता हवे 1 चेंडू 1 धाव. व्हॉट अ मॅच. काय असेल मॅचचं चित्र, असेल का विचित्र. अशक्य हा शब्द फक्त यशस्वी माणसांच्या डायरीमध्ये नसतो. यशस्वी व्हायचे तर अशक्य शब्द तुम्हाला आपल्या डायरीमधून काढून ठेवावा लागेल. आता 1 चेंडू 1 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. प्रेक्षकांचा पैसा वसूल झाला आणि प्रेक्षकांचा पेट्रोलचा खर्च भरून निघाला, अशी मॅच आहे. 1 चेंडू 1 धावेची गरज. कोण करेल सेमीफायनलचं तिकीट बुक.
एक चेंडू एक वेंगळे संघ की दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर निवळी संघ. मॅचचं चित्र एक चेंडू एक. हलक्या हाताने खेळून काढला, गॅप आहे क्षेत्राच्या, पकडला नाही, फेकलाय. तोपर्यंत मात्र या मॅच मध्ये सेमीफायनलची तिकीट बुक करतोय निवळी संघ. मात्र दुसऱ्या साईडला वेंगळे संघ. हार्ड लक बॅड लक, तुमचा संघर्ष आज दमदार राहिला. कारण की जिंकणाऱ्या संघानं नक्की मनामध्ये बोललं असेल, आज मी माझ्या आयुष्यातला सर्वात कठीण सामना खेळलो आणि आज आम्ही जिंकलो. मात्र दुसऱ्या साईडला वेंगळे संघ. अप्रतिम खेळ राहिला, अप्रतिम खेळ. संपूर्ण निवडी टीम आली. दोन खेळाडूंनी अक्षरशः खेळपट्टीला चुंबन केला आणि या खेळपट्टीचे आभार मानले 2 ते 3 खेळाडूंनी. आणि तदनंतर विजयाचा आनंद त्यांना मात्र